आजपासून हवामानामध्ये मोठा बदल होणार असून पुढील 3 दिवस राज्यात जोरदार तर काही ठिकाणी वादळी वाऱ्यासह अति जोरदार पावसाचा इशारा हवामान खात्याने वर्तवलेला आहे। मग कोणत्या जिल्ह्यात पाऊस पडणार आणि आपल्या जिल्ह्यामध्ये कसे राहील हवामान, पहा मित्रांनो याबद्दलची सविस्तर माहिती आपल्या हवामान आणि परिसर या चॅनलच्या माध्यमातून। तर मित्रांनो, आज दुपारनंतर आणि रात्रीला विदर्भातील नागपूर, भंडारा, गोंदिया, गडचिरोली आणि चंद्रपूर या जिल्ह्यात काही ठिकाणी वादळी पावसाचा अंदाज आहे। तर धाराशिव, लातूर, बीड, परभणी, हिंगोली तसेच अहिल्यानगर, पुणे, सातारा, सोलापूर, सांगली आणि कोल्हापूर या जिल्ह्यात काही ठिकाणी ढगाळ हवामानासह काही ठिकाणी वादळी पावसाचाही अंदाज देण्यात आलेला आहे। तसेच कोकणातील सिंधुदुर्ग, रत्नागिरी, रायगड, ठाणे, मुंबई आणि पालघर या जिल्ह्यात काही ठिकाणी उष्ण आणि दमट हवामानाचा अंदाज दिलेला आहे। तर शनिवारी विदर्भातील यवतमाळ, वर्धा, चंद्रपूर आणि गडचिरोली या जिल्ह्यात काही ठिकाणी वादळी पावसाचा अंदाज देण्यात आलेला आहे। तर मराठवाड्यातील धाराशिव, लातूर आणि नांदेड या जिल्ह्यात काही ठिकाणी ढगाळ हवामानासह हलक्या पावसाची शक्यता वर्तवण्यात आलेली आहे। तर शनिवारी कोकणातील मुंबई, ठाणे, रायगड आणि पालघर जिल्ह्यात काही ठिकाणी उष्ण आणि दमट हवामानाचा अंदाज हवामान खात्याने वर्तवलेला आहे। तर मित्रांनो, अशीच हवामानाची दररोजची अपडेट पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा। धन्यवाद।